नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, जिल्हा परिषद भरती 2023 या सर्व परीक्षांच्या तारखा या आलेल्या आहेत, ज्यामध्ये आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50%, ग्रामसेवक, आरोग्य सेविका या सर्व परीक्षांच्या तारखा या आलेल्या आहेत आणि आपल्याकडे आता खूप कमी वेळ शिल्लक आहे परीक्षेसाठी। येते लक्षामध्ये, तर आता आपल्याला लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव आपल्याला करायचा आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत की ग्रामसेवक या पदाची तयारी कशी करायला पाहिजे, नेमकं अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि पेपर कधी होणार आहे। जर आपण व्यवस्थित बघितलं असेल, काल एक व्हिडिओ आपण टाकला होता आणि तुम्ही सर्वांनी नोटिफिकेशन देखील बघितलं असणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवक या पदाची जो पेपर आहे, हा जो पेपर आहे तो कधी होणार आहे आपला 16, 18, 19, 20 आणि 21। 16 या ठिकाणी मी एकदा लिहितो, किती 16, 18 त्यानंतर 19, 20 आणि 21। 19, 20 आणि 21 जून या दिवशी होणाऱ्या एकूण 12 शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे। लक्षात घ्या, म्हणजे आज जर आपण बघितलं, आज किती तारीख आहे, आज 23 मे आहे। आपल्याकडे जवळपास एकदम 25 दिवस असतील। आता आपल्याकडे फक्त 25 दिवस शिल्लक आहे। या 25 दिवसाचं तुमचं नियोजन कसं असायला पाहिजे, काय आपण अभ्यास करायला पाहिजे, त्याचबरोबर रिव्हिजन कशी करायला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत। आले लक्षामध्ये सर्वांना? तर राहिलेल्या 25 दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न उत्तरांचा सराव करायचा आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन करायची, हेच महत्त्वाचं टार्गेट काय करायचं आपण ठेवायचं आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया, बघूयात नेमकं काय सिलेबस आहे। सर्वात प्रामुख्याने जर आपण बघितलं, यामध्ये बघा मराठी या विषयाचे, मराठी हा घटक आहे, इंग्रजी हा घटक आहे, सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके जीएस म्हणतो तो घटक आहे, बुद्धिमापन व गणित म्हणजेच रिझनिंग क्वांट असं म्हणणार, त्याचबरोबर तांत्रिक टेक्निकल नॉलेजचे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। एकूण 5 आपल्याला यामध्ये काय आहेत घटक बघता येतील, ज्यामध्ये मराठी या विषयाचे एकूण 15 प्रश्न आहेत। किती? 15 प्रश्न मराठीचे 30 गुणांसाठी, त्यानंतर इंग्रजी या विषयाचे 15 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुणांसाठी, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न 30 गुणांसाठी, म्हणजे सरळ सेवेचा जो जनरल पेपर असतो ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता हे 4 विषय कंपल्सरी आहेत। याचे एकूण किती तुम्हाला 60 प्रश्न दिसणार आहेत। जे रेग्युलर आपले सरळ सेवेचे घटक आहेत त्याचे 60 प्रश्न आहेत। किती? एकूण 120 गुणांसाठी, 120 गुणांसाठी। आता राहिला प्रश्न सर्वात महत्त्वाचा म्हणजे हे तांत्रिक प्रश्न, आणि यावर विद्यार्थी मित्रांनो उद्यापासूनच आपण काय करतोय, लेक्चर चालू करतोय, ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त तांत्रिकच्या प्रश्नांचा काय करणार आहोत, सराव करणार आहोत। यासाठी तुम्हाला उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचंय। महत्त्वाचे लेक्चर आता बघायचे आहेत आणि आपण लवकरात लवकर एक रिव्हिजन बॅच देखील चालू करतोय, जी परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। क्लियर? आता या तांत्रिक घटकाचे एकूण 40 प्रश्न आहेत, एकूण 80 गुण, म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम तुम्हाला वेटेज कशाला आहे, या तांत्रिक प्रश्नाला आहे। 200 पैकी 80 गुण तुम्हाला तांत्रिक या घटकाचे आहेत। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आपल्याला याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। म्हणूनच आपण काय करतोय, प्रश्न उत्तराची एक नवीन सिरीज चालू करतोय। YouTubeवर असणार आहेत ते प्रश्न, ते लेक्चर सर्वांसाठी फ्री। सर्वांनी उद्यापासून ते लेक्चर बघायचे आहेत। एकूण 100 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ किती आहे, 120 मिनिट 2 तास इतका वेळ आपल्याला काय असणार आहे, सर्वांना या परीक्षेसाठी, या पेपरसाठी असणार आहे। सर्व विषय हे यांचा HSC 12वीचा दर्जा असणार आहे, त्याचबरोबर कृषी व पदविका दर्जाचे प्रश्न हे तांत्रिक मध्ये असणार आहेत। बेसिक पार्ट सर्वांना समजलाय। ग्रामसेवक या पदासाठी जर आपण बघितलं, 100 प्रश्न 200 गुणांसाठी 2 तास म्हणजे 120 मिनिटं इतका वेळ असणार आहे। मराठी, सामान्य ज्ञान, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न आहेत। तर 40 प्रश्न कशाचे आहेत, तांत्रिक या घटकाचे आहेत। इथपर्यंत सर्वांना क्लिअर, व्यवस्थित? चलो आता आपण बघूयात नेमकं याचा सिलेबस काय असणार आहे। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जो सिलेबस आहे या ठिकाणी आपण घेतलेला आहे, याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तुम्हाला उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं टेलिग्राम चॅनल काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे।
क्लिअर आहे सर्वांना? तर बघा यामध्ये मराठी या विषयाचा जो विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम आहे, दर्जा काय असणार आहे? 12वीचा दर्जा असणार आहे. सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उतार्यावरील प्रश्न, म्हणजे जवळपास जर आपण बघितलं तर उतारा कंपल्सरी आहे. उतारा या ठिकाणी येणार आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. उतार्यावरचे प्रश्न असणार आहे. आणि या ठिकाणी जरी आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर इंग्लिश मध्ये देखील तुम्हाला उतारा पॅसेज हा असणार आहे. हे सर्वांनी काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. बरेचसे विद्यार्थी मित्र नंतर कमेंट करतात, सर मराठीला इंग्लिशला उतारा पॅसेज येणार आहे का? यस, येणार आहे. आणि महत्वाचं, मराठी आणि इंग्लिश यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. दोन प्रकार आहेत. एक तर तुम्हाला काय करायचंय? व्याकरण व्यवस्थित करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे आपलं व्होकॅब्युलरी आहे त्यावर तुम्हाला काय करायचंय? व्यवस्थित फोकस करायचा आहे. या ठिकाणी बघा व्याकरण हा वेगळा घटक दिलेला आहे आणि म्हणी वाक्प्रचार असतील, त्याचबरोबर वाक्यरचना असेल, शब्दसंग्रह ज्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी वाक्प्रचार हे सर्व घटक काय करायचे? तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात? व्याकरण सर्वांचं चांगलं असतं परंतु शब्दसंग्रह या टॉपिक कडे काय करतात? दुर्लक्ष करतात आणि तोच आपल्याला परीक्षेमध्ये फटका बसतो. त्यामुळे लक्षात ठेवायचे सर्वांनी, दोनही घटकाकडे काय करायचंय? तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचंय. हा सर्व मराठीचा सिलेबस आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये जर बघितलं तर जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स, फ्रेजेस, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन हे सर्व टॉपिक काय करायचे? आपल्याला अभ्यासायचे आहेत. परत इंग्लिश मध्ये पण सेम सांगतो, ग्रामर बरेचसे विद्यार्थी मित्र व्यवस्थित अभ्यास करतात. ग्रामरचा आर्टिकल्स असेल, ऍड क्वेश्चन टॅग असेल, चेंज द व्हॉइस असेल, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सर्व व्यवस्थित करतात. परंतु व्होकॅब्युलरी कडे काय करतात? दुर्लक्ष करतात. ते आपल्याला करायचं नाही. सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम्स, फ्रेजेस असतील, हे सर्व घटक व्यवस्थित करायचे आहेत. लक्षात घ्या. यावर देखील आपण काय करतोय? लवकरात लवकर इंग्लिशचे लेक्चर चालू करतोय जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी याचा फायदा होईल. प्रामुख्याने आपण त्यामध्ये व्होकॅब्युलरीचा अभ्यास करणार आहोत. जास्तीत जास्त अभ्यास त्याचा करणार आहोत कारण की ग्रामर आपलं स्ट्रॉंग असतं. बरेचसे विद्यार्थी मित्र ग्रामरचा व्यवस्थित अभ्यास करतात परंतु व्होकॅब्युलरी कमी असल्यामुळे, व्यवस्थित अभ्यास न केल्यामुळे मार्क्स जातात आणि तोच आपल्याला सर्व विद्यार्थी मित्रांचा वीक पॉइंट असतो. आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि सर्वांच्या पुढे जाण्याचा, आपल्याला पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी कोणते आपले वीक पॉइंट आहेत, कोणत्या घटकावर आपण जास्त लक्ष देऊ शकतो, हे आपल्याला काय करायचं आहे? व्यवस्थित बघायचं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये? मराठी समजलं, इंग्रजी समजलं, या दोनही घटकाचे प्रश्न यांचा दर्जा काय असणार आहे? 12वी दर्जा असणार आहे. 12वीच्या लेवलचे प्रश्न असणार आहेत. क्लिअर आहे सर्वांना? त्यानंतर बौद्धिक चाचणी, यामध्ये प्रामुख्याने सामान्य बुद्धिमापन, आकलन, रिझनिंग जे म्हणतो आपण, यावर विद्यार्थी मित्रांनो अनालिटिकल क्वेश्चन्स असणार आहेत. त्याचबरोबर अंकगणित आधारित, येत्या लक्षामध्ये अंकगणित आधारित प्रश्न असणार आहेत. गणित बुद्धिमत्ता ज्या लेवलचे प्रश्न असतात आपल्याला सरळ सेवेला जनरली, तर ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आता राहिला प्रश्न सामान्य ज्ञान, जी के याचा. महत्वाचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा सर्वात जास्त सिलेबस असणारा टॉपिक आहे. आपल्याला माहिती आहे आता सामान्य ज्ञान, जी के, जीएस यामध्ये खूप सारे विषय येतात. इतिहास असतो, भूगोल असतो, अर्थशास्त्र असतो, त्यानंतर आपलं पॉलिटी आहे विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी आहे, बरेचसे या ठिकाणी काय आहेत? टॉपिक आहेत. परंतु प्रश्न किती येणार आहेत? फक्त 15 प्रश्न. आणि या 15 प्रश्नांसाठी आपल्याला इतका मोठा सिलेबस कव्हर करणं शक्य आहे का? किंवा वाचणं शक्य आहे का? शक्य नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचंय? यातील महत्वाचे टॉपिक डिसाईड करायचे, त्यावर आता जास्त फोकस करायचा आहे. कारण की परीक्षेसाठी आपल्याकडे 20 ते 25 दिवसापेक्षा जास्त वेळ शिल्लक नाही. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता? उत्कर्ष इन्स्टिट्यूट युट्यूब चॅनलवर दररोज संध्याकाळी 4 वाजता आपलं लेक्चर असतं सामान्य ज्ञान, ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न डिस्कस करतो. आपले भरपूर लेक्चर झालेले आहेत. जर तुम्ही बघितले, खूप जास्त लेक्चर त्यावर टाकलेले आहेत. तुम्ही ते लेक्चर बघू शकता. त्याने तुमची रिव्हिजन पण होईल, कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि जास्तीत जास्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्यावरचे प्रश्न मी दररोज 4 वाजता स्वतः त्यावर घेत असतो. तर तुम्हाला ते लेक्चर नक्की बघायचे आहेत. त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. ज्या टॉपिकवर प्रश्न जास्त येतात ते टॉपिक आपण घेतो, कन्सेप्ट क्लिअर करतो आणि जास्तीत जास्त त्यातला डेटा जो आहे तो आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. हे तुम्हाला काय करायचंय? व्यवस्थित सगळ्यांना बघायचे आहेत ते लेक्चर. क्लिअर? आता या सिलेबस मध्ये बघितलं, आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल, त्यानंतर आहे अर्थव्यवस्था. आता ग्राम प्रशासन वगैरे हा जे टॉपिक आहेत हे तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. या पदासाठी महत्वाचे आहेत, ज्यामध्ये ग्राम प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, राज्य प्रशासन आहे, त्यांची रचना काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, यावर प्रश्न हे विचारले जाणार आहेत.
बघा महाराष्ट्रातील समाज सुधारक अतिशय महत्वाचा, कोणताही पेपर बघा तुम्ही तर यामध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारक तुम्हाला काय करायचे आहेत, व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. आता महाराष्ट्राचे समाज सुधारक अभ्यासताना काय करायचं, तुम्हाला या अशा पद्धतीने त्यांचं वर्गीकरण करायचंय. प्रामुख्याने समाज सुधारक म्हटलं की काय, त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्यात त्या आपल्या बघायचंय. येत्या लक्षामध्ये त्यांची पुस्तके असतील, त्यांचे महत्वाचे वृत्तपत्र असतील, येत्या लक्षामध्ये हे आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित बघायचंय. त्यांचं कोणत्या क्षेत्रामध्ये नेमकं काय कार्य आहे हे आपल्याला व्यवस्थित काय करायचं आहे, बघायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर एकाच मध्ये तुमचे खूप जास्त टॉपिक काय होतात, कव्हर होतात. समाज सुधारक म्हटलं त्यांचं कार्य, त्यांच्या संस्था, त्यांचे वृत्तपत्र, त्याचबरोबर त्यांनी नेमकं कोणत्या प्रकारे कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य होतं हे जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला प्रश्न आरामात सुटणार आहेत. क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध, यामध्ये महत्वाच्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना असतील ज्यामध्ये भारत आणि आपले इतर शेजारी आहेत त्यांचा काय समावेश आहे, यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. त्यानंतर कृषी आणि ग्रामीण विकास, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे आपलं कृषी विषयीचे प्रश्न असतील ते विचारले जाणार आहेत, त्यावर तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यावर देखील आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेत हे सुद्धा काय करणार आहोत, आपण एक व्हिडिओ नक्की बनवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आपलं काय करायचंय, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचा इतिहास, त्या जिल्ह्यातील महत्वाचे भूगोल, हवामान, हे सर्व जे घटक आहेत ना हे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आता तुम्ही एखादा जिल्हा कन्सिडर करा, पुणे जिल्ह्यासाठी फॉर्म भरलाय, मग त्याच्यामध्ये किती तालुके आहेत, कोणता तालुका कोणत्या ठिकाणी आहे, त्याच्या शेजारी नेमकं कोणकोणते जिल्हे आहेत, त्याची सीमा कोणकोणत्या जिल्ह्यांना आहे, या पुणे जिल्ह्यातलं प्रसिद्ध ठिकाण काय आहे, वातावरण काय आहे, हवामान काय आहे, त्यानंतर पुण्याचा इतिहास काय आहे, या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. त्यावर देखील 1-2 प्रश्न हे विचारले जाणार आहे. सिलेबस मध्ये त्यांनी काय केलंय, 100% मेन्शन केलेलं आहे. स्थानिक बाबी, महत्वाचे वैशिष्ट्य, पुण्यामध्ये कोणकोणत्या महत्वाचे ठिकाणं आहेत येत्या लक्षामध्ये, त्यानंतर पुण्यामध्ये कोणकोणत्या संस्था स्थापन झाल्या असतील ऐतिहासिक दृष्ट्या, त्यानंतर पुण्याचा ऐतिहासिक महत्व काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न. मी पुणे म्हणतो म्हणजे जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हे काय करायचं, सर्वांनी लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर आलं लक्षात सर्वांना. चलो तर हा जो महत्वाचा सिलेबस आहे, हा सर्व सिलेबस कशासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, 60 प्रश्नांसाठी आहे. 60 प्रश्न म्हणजे 120 गुणांसाठी एवढा सिलेबस आहे. कळालं सर्वांना. मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान, 60 प्रश्न 120 गुण एवढा सिलेबस आहे. आता आपल्याला सर्वात महत्वाचं बघायचं आहे तांत्रिक अभ्यासक्रम. आणि आता हा जो सिलेबस बघणार आपण किती, 40 प्रश्न आणि 80 गुणांसाठी, याबद्दल काय करायचं आपल्याला बघायचं आहे, सिलेबस काय आहे. आता बघा महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही जे सिलेबस आहे ओव्हरलॅप झालेला दिसेल, म्हणजे बाकीच्या सामान्य ज्ञान वगैरे या टॉपिक मध्ये पण तुम्हाला हा सिलेबस दिसेल, या ठिकाणी पण दिसेल. क्लिअर आहे सर्वांना. बघूयात आपण काय काय आहे. समाजशास्त्र विषय ज्ञान, यामध्ये समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था असतील, त्याचबरोबर बघा समाज सुधारकांचे योगदान. मी सांगितलं होतं आपल्याला या ठिकाणी सामान्य ज्ञान घटकामध्ये सुद्धा समाज सुधारक आहेत, या ठिकाणी सुद्धा समाज सुधारक आहेत. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना तुम्हाला महत्त्वाच्या योजना बघायच्या असतात, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला योजना दिसणार आहेत. त्यानंतर कायदे दिसणार आहेत, सामाजिक समस्या दिसणार आहेत. म्हणजे काही सिलेबस तुम्हाला ओव्हरलॅप झालेला या ठिकाणी दिसून येईल. जर आपण बघितलं पंचायत राज व्यवस्था, बघा राज्य घटनेमध्ये पंचायत राज सुद्धा येतं. मग महत्वाची घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती असेल, त्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था यावर खूप जास्त प्रश्न विचारतात. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असतात, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असतात, परंतु लक्षात घ्या या ठिकाणी प्रामुख्याने काय केलंय, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जसं की ज्यामध्ये काय येतं, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा अभ्यास आपला व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नेमकं ग्रामपंचायतीचं काम काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख काय, सभा कशा घ्यायच्या, निवड कशी होते, पंचायत समितीचा कोण नेमकं काय आहे, प्रमुख कोण असतो, त्यानंतर महत्वाचे सर्व घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. कार्यकाळ किती आहे, कामं कोणती करतात, निवडणुका कशा होतात, हे सर्व घटक काय करायचे यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. समजतंय सर्वांना. सिलेबस व्यवस्थित लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. एकदा सिलेबसची क्लॅरिटी असेल तर आपण व्यवस्थितपणे अभ्यास करू शकतो. 25 दिवस आपल्याकडे वेळ आहे. आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आणि महत्त्वाचे टॉपिक करायचे. आता बघा या ठिकाणी मी काय म्हणलो, 40 प्रश्न आणि त्यांनी काय सांगितलंय, पंचायत राज व्यवस्था. बघा इतका टॉपिक तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे, पंचायत राज व्यवस्था व्यवस्थित करायची आपल्याला. 73वी घटना दुरुस्ती काय आहे ते महत्त्वाचं करायचंय. पंचायत राज व्यवस्थेसंबंधी
संबंधी महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेमकं महत्वाच्या समिती असतील त्या व्यवस्थित करायच्यात आपल्याला. क्लिअर आहे. नेमकं त्यांनी कोणत्या शिफारशी केल्या होत्या ते व्यवस्थित करायचे आपल्याला. त्यानंतर मी सांगितलं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, मग ग्रामपंचायत बद्दल डिटेल अभ्यास करा, पंचायत समिती बद्दल डिटेल अभ्यास करा, जिल्हा परिषद. आता हे तुम्हाला काय कंपल्सरी माहिती की प्रश्न येणारच आहे. मग हे व्यवस्थित केलं एकदा तर आपला एक टॉपिक कव्हर झाला. या ठिकाणी हे केलं की आपले 1-2 टॉपिक कव्हर झाले. अशा पद्धतीने काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता कृषी विषयक ज्ञान यामध्ये काय काय येतं, कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, नेमकं पिकांचं संरक्षण कसं करायचं, फळांचं उत्पादन कसं घ्यायचं, हे सर्व टॉपिक यामध्ये आहेत. त्यानंतर जर बघितलं की कृषीसाठी नेमकं कोणकोणती अवजारे लागतात, त्याचबरोबर कोणकोणते यंत्र लागतात, सिंचन पद्धती कशी असायला पाहिजे, आधुनिक सिंचन पद्धती कशी असायला पाहिजे, या संबंधीचे सर्व प्रश्न कशामध्ये विचारणार आहे, या कृषी विषयक ज्ञानमध्ये विचारणार आहेत. आलंय लक्षात सर्वांना. त्यानंतर कृषी विस्तार आणि माहिती तंत्रज्ञान यावर देखील प्रश्न आहेत. पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग म्हणजेच जे शेती आणि त्याबरोबर जे आपण ज्याला जोडधंदे म्हणतो येते लक्षामध्ये, त्यावर सुद्धा प्रश्न हे तुम्हाला परीक्षेला असणार आहेत. प्रामुख्याने कुक्कुटपालन असेल, रेशीम उद्योग असेल, त्यानंतर सेंद्रिय शेती पद्धती यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. कृषीवर आधारित कोणकोणते वेगळे उद्योग केले जाऊ शकतात यावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर मृतसंधारण, जलसंधारण, जल व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने आपण महत्वाने करू शकतो यावर प्रश्न आहेत. आणि पर्यावरणीय बदल म्हणजेच पर्यावरणाबद्दल थोडेसे प्रमाणात प्रश्न विचारले जाऊ शकतात. पर्यावरणीय बदल म्हणजे क्लायमेट चेंज असेल, त्यानंतर हरितगृह वायू असतील, यावर प्रश्न हे विचारले जाण्याची शक्यता आहे. हे सर्वांनी महत्वाचं काय करायचं आहे, लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इतर मध्ये काय, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट यावर प्रश्न हे विद्यार्थी मित्रांनो असणार आहेत. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था कशी आहे, कशा पद्धतीने चालते, त्यानंतर महत्वाच्या योजना, ग्रामीण भागासाठी कोणकोणत्या महत्वाच्या योजना आहेत, मग ते केंद्र सरकारची योजना असू द्या, राज्य सरकारची योजना असू द्या, योजना हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थितच करायचा आहे. अतिशय महत्वाचा आहे बरं का. पुन्हा सांगतो, शेतीविषयी असेल, शेतकऱ्यांविषयी असेल, महत्वाच्या ज्या योजना आहेत ना, मग केंद्र सरकार, राज्य सरकार त्या योजना व्यवस्थित करायच्या. त्यावर एक डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. एका व्हिडिओमध्ये सर्व योजना आणि त्यातून तुम्हाला 2-3 प्रश्न 100% दिसणार. येते लक्षामध्ये. त्यानंतर मूलभूत संगणक ज्ञान, जे बेसिक कम्प्युटरचे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो, MSCIT टाइप, त्यावर प्रश्न विचारले जाणार आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम IT ऍक्ट जो आहे 2000, त्यावर प्रश्न विचारले जाणार. जैवविविधता, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, त्यावर काही प्रश्न असणार आहे. आणि सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असणार आहेत. सिलेबस एकदा व्यवस्थित समजून घ्या. मी तरी जास्तीत जास्त व्यवस्थित तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात ते आपण बघण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काय करायचंय, फक्त व्यवस्थित सिलेबस समजायचा आहे, जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा सराव करायचा आहे, रिव्हिजन ही व्यवस्थित करायची आहे. आणि लक्षात ठेवा, आपण उद्यापासून तांत्रिक घटकाचे प्रश्न घ्यायला सुरुवात करतोय. ऑलरेडी आपले सामान्य ज्ञानचे प्रश्न चालूच आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित बघायचे. या प्रश्नांचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आणि आपण रिव्हिजन बॅच देखील काय करतोय, चालू करत आहोत. आणि आरोग्य सेवकची आपली बॅच आहे, तांत्रिक घटकाची अतिशय तुम्हाला माफक शुल्क असणारा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. सर्व तुम्हाला डिटेल मध्ये आणि व्यवस्थित म्हणजे अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होईल अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, बॅच डिझाईन केलेली आहे. तर ग्रामसेवक या पदाबद्दल तुम्हाला नक्की सगळी माहिती समजली असेल अशी मी अपेक्षा करतो. महत्वाचा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, पेपर कधी आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्लिअर आहे सर्वांना. चलो जाता जाता 2 मिनिटं सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींसाठी महत्वाची सूचना, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने बॅच लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सर्व विषय ICDS जो की अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, तो सुद्धा आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. यामध्येच रिव्हिजन बॅच असणार आहे, प्रश्न उत्तराचा सराव असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो PDF नोट सुद्धा सर्व विषयाच्या असणार आहेत. हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी असलेली बॅच, फक्त 3000 रुपये तुम्हाला एवढी फी असेल. तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ऍप डाउनलोड करू शकता. त्यावर काही फ्री डेमो लेक्चर आहेत, ते डेमो लेक्चर एकदा बघायचे, नंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. क्लिअर आहे सर्वांना. तुम्हाला ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कोणत्याही पेपर बद्दल कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता. तुमच्या शंकाचं नक्की समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. क्लिअर. चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला
नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जाता जाता एकच सांगेल, परीक्षेसाठी कमी वेळ शिल्लक आहे आपल्याकडे. आता आपल्याला तयारी भरघोस करायची, मन लावून तयारी करा. 20-25 दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सॉल्व्ह करा. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन कडे सर्वांनी काय करायचंय, विशेष लक्ष द्यायचं आहे. क्लिअर? चलो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.